या 3 मार्च रोजी दुपारी 3:20 पासून ते संध्याकाळी 6:47 पर्यंत भारतातून चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रग्रहण ही एक साधी खगोलशास्त्रीय घटना आहे. त्याचा मानवी जीवनावरती कुठलाही थेट परिणाम होत नाही. हे कितीतरी वेळेला सिद्ध झालेलं असून त्याच्याविषयी सोशल मीडियावरती अतिशय अज्ञान पसरवणाऱ्या आणि आरोग्यविषयक अंधश्रद्धांचा महापूर आलेला आहे. या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत मी असं आवाहन करू इच्छितो की चंद्रग्रहणांच्या विषयी अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धा आणि अफवा पसरवणारी जी सोशल मीडियावरची अकाउंट आहेत त्याच्यावरती राज्य शासनाने तातडीनं कारवाई करावी. चंद्रग्रहणामध्ये काय होतं हे प्रत्यक्षामध्ये 6वी-7वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला शिकवलं जातं, ज्याच्यामध्ये पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये फिरत असताना आल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावरती काही काळासाठी पडते आणि त्यामुळे ग्रहण लागते. हे एक साधी खगोलशास्त्रीय बाब आहे. याचा मानवी जीवनाशी काहीही संबंध नाही. असं असताना देखील गरोदर मातांनी या काळामध्ये बाहेर पडू नये, त्यांनी हालचाल करू नये, पाणी पिऊ नये, अन्न या कालखंडामध्ये दूषित होतं. अशा अनेक प्रकारच्या अफवा आणि अंधश्रद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज चॅनलवरनं पसरवल्या जात आहेत. याच अंधश्रद्धांमुळे 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एका गरोदरबाईचा मृत्यू झाला होता आणि तिच्या पोटातलं बाळ दगावलं गेलं होतं. तर ग्रहणाचा कुठलाही परिणाम मानवी जीवनावरती होत नाही. जर कोणी गरोदर माता असतील तर त्यांनी आपली नेहमीची काळजी या कालखंडामध्ये घ्यायला पाहिजे. अनेक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गायनेकॉलॉजी विभागाच्या तज्ज्ञांनी याच्याविषयी परत निर्वाळा दिलेला आहे. ग्रहणाच्या कालखंडामध्ये काही कापणं किंवा काही खाणं याचा आणि ते अन्न दूषित होण्याचा किंवा अपवित्र होण्याचा काही संबंध नाही. हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्र आनिसेच्या वेगवेगळ्या शाखा या निमित्ताने ग्रहण हे तरुण मुलामुलींना, शालेय मुलामुलींना दाखवून त्याच्याविषयी शास्त्रीय माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवणार आहेत. त्याच्यामुळे एका बाजूला आपण ग्रहणाविषयी माहिती जाणून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवायला नको. जे कोणी अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धा पसरवत असतील सोशल मीडियामधून त्यांच्यावरती राज्य शासनाने कडक कारवाई करावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.